शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सूर्यकांत पुन्हा एकदा स्वागत करतो भारत ॲग्री मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा व्हिडिओ गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे। मी तुम्हाला सांगणार आहे की गहू पिकामध्ये आपल्याला जे पाणी व्यवस्थापन आहे ते कशा प्रकारे करायचं आहे, गहू पिकाला आपल्याला कशा पद्धतीने किती प्रमाणामध्ये किती वेळा कोणत्या वेळी पाणी देणं गरजेचं आहे। त्यामुळे तुम्ही जर गहू उत्पादक शेतकरी असाल तर तुमच्यासाठी खास करून हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे। माझी विनंती आहे की व्हिडिओ संपूर्ण पहा। व्हिडिओच्या शेवटी तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट्स बॉक्समध्ये लिहून आम्हाला पाठवायला विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूया। शेतकरी मित्रांनो, गहू हे पीक महाराष्ट्रामधील रब्बी हंगामातील एक प्रमुख पीक समजले जातं। ज्या शेतकऱ्याकडे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे त्या शेतकऱ्याने गहू पीक करावं असा सल्ला देखील बऱ्याच शेतकऱ्यांना रब्बी हंगामामध्ये दिला जातो। गहू पिकाला मार्केटमध्ये रेट देखील चांगले मिळत आहे, उत्पादन चांगलं मिळतं आणि कमी खर्चामध्ये कमी दिवसामध्ये नफा देखील शेतकऱ्याला चांगला मिळवता येतो। गहू पिकामध्ये जर पाणी व्यवस्थापन हा मुद्दा पाहिला तर योग्य प्रमाणामध्ये योग्य वेळेला जर तुम्ही पाणी दिलं तर नक्कीच तुमचं उत्पादन वाढण्यामध्ये त्या ठिकाणी मदत होऊ शकते। बरेच शेतकरी काय करतात की आवाजावी पाणी देतात किंवा प्रमाणापेक्षा जास्त पाणी देतात किंवा त्यांना हे कळत नाही की आपल्याला कोणत्या अवस्थेमध्ये नेमकं पाणी देणं गरजेचं आहे। जर सरासरी आपण गहू पिकाला पाहिलं तर ज्या ठिकाणी भारी जमीन आहे, पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त आहे, अशा क्षेत्रामध्ये तुम्हाला दर 18 ते 20 दिवसाच्या अंतराने त्या ठिकाणी पाणी देणं गरजेचं आहे। जर तुमच्याकडे मध्यम प्रकारची जमीन असेल तर त्या ठिकाणी तुम्ही दर 15 दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या देऊ शकता। जर तुमच्याकडे खूप हलकी जमीन आहे, पाण्याचा निचरा खूप जास्त होतो, पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही 10 ते 12 दिवसाच्या अंतराने गहू पिकाला पाण्याच्या पाळ्या देऊ शकता। असे एकंदरीत जर पाण्याचे नियोजन पाहिलं तर 8 ते 10 पाळ्या तुम्हाला पाण्याच्या त्या ठिकाणी गहू पिकाला देणं गरजेचं आहे। आता या ठिकाणी मी तुम्हाला गव्हाला पाणी कधी द्यावं हे दोन प्रकारे सांगणार आहे। म्हणजे गहू पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मी तुम्हाला सांगणार आहे आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार सांगणार आहे की किती पाण्याच्या पाळ्या आणि कधी पाणी दिलं पाहिजे। जर आपण पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार पाहिलं तर पहिलं पाणी आपल्याला गहू पिकाची मुकुट मुळे फुटत असताना द्यायचं आहे। दिवसामध्ये पाहिलं तर पेरणीनंतर 21 ते 25 दिवसांनी आपल्याला हे पाणी देणं गरजेचं आहे। यावेळेस काय होतं, जर आपण योग्य प्रमाणामध्ये पाणी दिलं नाही तर मुकुट मुळे फुटत नाही, त्यांची लांबी वाढत नाही, परिणामी वरती तुम्हाला फुटवे कमी आलेले दिसून येतील किंवा गहू पिकाची वाढ कमी झालेली दिसून येईल। त्यामुळे पेरणीनंतर 21 ते 25 दिवसांनी आपल्याला त्या ठिकाणी एक पाणी देणं खूप गरजेचं आहे। दुसरी अवस्था असते ती म्हणजे फुटवे फुटण्याची अवस्था। जर दिवसामध्ये पाहिलं तर पेरणीनंतर 55 ते 60 दिवसांनी। आता या ठिकाणी कसं होतं की जर तुम्ही पाणी नाही दिलं तर तुमच्या गहू पिकाला कमी फुटवे आलेले दिसून येतील किंवा त्या ठिकाणी ओंब्याची संख्या असेल, ओंब्याची जी लांबी आहे ही देखील आपल्याला कमी झालेली दिसून येईल। म्हणून आपल्याला पेरणीनंतर 55 ते 60 दिवसांनी त्या ठिकाणी एक पाणी देणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर ज्यावेळेस आपलं गहू पीक फुलोऱ्यामध्ये येणार आहे म्हणजे पेरणीनंतर 70 ते 80 दिवसांनी आपल्याला त्या ठिकाणी एक पाणी देणं गरजेचं आहे। ही अवस्था असते ती म्हणजे फुलोरा अवस्था। या ठिकाणी जर पाणी कमी प्रमाणामध्ये देण्यात आलं किंवा पाण्याची पाळी जर चुकली तर त्या ठिकाणी परागीसंचन कमी होऊन दाण्याची संख्या त्या ठिकाणी कमी होऊ शकते, परिणामी तुम्हाला उत्पादनामध्ये घट झालेली दिसून येईल। त्यामुळे पेरणीनंतर 70 ते 80 दिवसांनी फुलोरा अवस्थेमध्ये न चुकता आपल्याला त्या ठिकाणी पाणी देणं गरजेचं आहे। याच्यानंतर पुढची अवस्था असते ती म्हणजे दाण्यामध्ये चिक भरण्याची अवस्था। दिवसामध्ये पाहिलं तर पेरणीनंतर 90 ते 100 दिवसांनी या ठिकाणी आपल्याला गहू पिकासाठी एक पाणी देणं गरजेचं आहे। ही जी अवस्था असते ती दाणे पोचण्याची अवस्था असते। दाण्याचं वजन वाढत असतं, आकार वाढत असतो, दाण्याची लांबी त्या ठिकाणी वाढत असते, त्यामुळे या ठिकाणी पाण्याची आवश्यकता खूप असते। तुम्हाला या ठिकाणी न चुकता पाणी द्यायचं आहे। याच्यानंतर शेवटची अवस्था ती म्हणजे दाणे टणक होण्याची अवस्था। दिवसामध्ये पाहिलं तर पेरणीनंतर 110 दिवसांनी आपल्याला या ठिकाणी एक पाणी देणं गरजेचं आहे। ही जी अवस्था असते ती मॅच्युरिटी याची अवस्था असते। दाण्याचा पुन्हा एकदा सांगतो, दाण्याचा वजन, दाण्याचा आकार वाढण्याची ही अवस्था असते। या ठिकाणी देखील पाण्याचा रोल हा खूप महत्त्वाचा असतो। आपल्याला या ठिकाणी देखील पाणी न चुकता द्यायचं आहे। आता बरेच शेतकरी या ठिकाणी सांगतात की आमच्याकडे मुबलक पाणी नाही, आमच्याकडे खूप कमी प्रमाणात पाणी आहे, परंतु त्याच्यासोबतच आम्हाला गव्हाची शेती करायची आहे। तर तुमच्याकडे किती पाण्याच्या पाळ्या उपलब्ध आहेत त्याच्यानुसार मी एक शेड्यूल बनवलेला आहे, ते मी तुम्हाला सांगतो। जर तुमच्याकडे एकच पाणी देणं शक्य असेल तर ते तुम्ही पेरणीनंतर 21 ते 25 दिवसांनी द्यावं। जर तुम्ही 2 पाणी देऊ शकत असाल तर तुम्हाला पहिलं पाणी पेरणीनंतर 21 ते 25 दिवसांनी आणि दुसरं पाणी 55 ते 60 दिवसांनी द्यायचं आहे। जर तुम्ही गहू पिकाला 3 पाणी देऊ शकत असाल तर पहिले पाणी 21 ते 25 दिवसांनी, दुसरं पाणी 55 ते 60 दिवसांनी आणि तिसरं पाणी तुम्हाला 70 ते 80 दिवसांनी द्यायचं आहे। तुम्ही जर 4 पाणी गहू पिकाला देऊ शकत असाल तर पहिलं पाणी 21 ते 25, दुसरं पाणी
55 ते 60, तिसरं पाणी 70 ते 80 आणि चौथं पाणी त्या ठिकाणी तुम्हाला 90 ते 100 दिवसांनी द्यायचं आहे. जर तुम्ही गहू पिकाला 5 वेळा पाणी देऊ शकत असाल तर तुम्हाला पहिलं पाणी 21 ते 25 दिवसांनी, दुसरं पाणी 40 ते 45 दिवसांनी, तिसरं पाणी 55 ते 60 दिवसांनी, चौथं पाणी 70 ते 80 आणि शेवटचं म्हणजे पाचवं पाणी तुम्हाला 90 ते 100 दिवसांनी द्यायचं आहे. आता जे दिवस आपण मोजलेले आहेत ते दिवस मी तुम्हाला पेरणी नंतरचे दिवस सांगितलेले आहेत. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की गहू पिकाला पाणी कोणकोणत्या अवस्थेमध्ये आवश्यक आहे, पाणी किती देणं गरजेचं आहे आणि जर तुमच्याकडे कमी पाण्याची उपलब्धता असेल तर पाण्याच्या पाळ्यानुसार आपण किती पाणी दिलं पाहिजे हे देखील पाहिलेलं आहे. म्हणजे दोन्ही प्रकारे तुम्ही तुमच्या गहू पिकाचं पाणी व्यवस्थापन करू शकता. शेतकरी मित्रांनो, पाणी व्यवस्थापन खूप महत्त्वाचा मुद्दा आहे कोणत्याही पीक व्यवस्थापनामध्ये. डोक्यामध्ये नेहमी एक विचार ठेवायचा आहे, पाणी आपल्याला पिकाला द्यायचं आहे, जमिनीला नाही. त्यामुळे भरमसाठ पाणी देऊ नका आणि पाणी कमीही पडू देऊ नका. पाण्याचं आणि खताचं एकमेव शास्त्र हे आहे की हे आपल्याला सारखं सारखं आणि थोडं थोडं आपल्या पिकाला देणं गरजेचं आहे. गहू पिकामधील पाणी व्यवस्थापनाबद्दल तुमच्या मनात इतर कोणतीही शंका असेल तर भारत ॲग्री ॲपमध्ये जा आणि आमच्या कृषी डॉक्टरांना त्या ठिकाणी व्हिडिओ कॉल करा. तुम्हाला जर गहू पिकाबद्दल इतर कोणतीही माहिती जाणून घ्यायची असेल ती देखील तुम्ही त्यांना विचारू शकता. किंवा गहू पिकामध्ये लागणारी सर्व काही खतं, औषधं, कीटकनाशकं, बुरशीनाशकं, खतं किंवा तणनाशकं तुम्हाला घर बसल्या ऑनलाईन खरेदी करायची असतील तर भारत ॲग्री ॲपमध्ये कृषी दुकान या बटनावरती क्लिक करा. तुम्हाला त्या ठिकाणी सर्व गोष्टी मिळतील. सर्व गोष्टी तुम्हाला भरघोस डिस्काउंटसह त्या ठिकाणी खरेदी करता येतात. फ्री फास्ट डिलिव्हरी आहे आणि तुम्हाला 100% कॅश ऑन डिलिव्हरीचा ऑप्शन आहे. म्हणजे प्रोडक्ट खरेदी करा, प्रोडक्ट तुमच्या घरी आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी पैसे द्यायचे आहेत. चला तर मग या व्हिडिओमध्ये या ठिकाणी मी आपली रजा घेतो. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर बोलण्यासाठी. तुर्तास धन्यवाद.